नमस्कार. ललिलिशियसमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. माझे मिस्टर केरळचे आहेत. पण आमच्या घरामध्ये दोन्ही प्रकारचे महाराष्ट्रीयन आणि केरळचे असे दोन्ही पदार्थ होत असतात. आता मी रिसेंटली केरळला गेले होते, तर माझी नणंद विमला आणि तिची मुलगी सुधा यांनी जे जे पदार्थ आम्हाला खाऊ घातले ते पदार्थ मी अगदी बारकाईने शिकले आणि ते तुम्हाला मी मराठीमध्ये समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आपण काय करणार आहोत? कडला करी आणि डोसा बनवणार आहोत. त्यासाठी काय सामुग्री लागणार आहे ती आता आपण बघूया. हे काळे चणे, ज्याला आपण ब्राऊन चणे असं पण म्हणतो, हे मी सकाळीच पाण्यामध्ये भिजत टाकले. नंतर त्यातलं पाणी 5-6 तासांनी काढून टाकलं आणि स्वच्छ धुवून निवडून हे चणे घेतलेले आहेत. आता ह्याच्यासाठी हळद, साधारणपणे अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि आपल्याला जितकं लागेल त्या पद्धतीने तिखट आणि 2 चमचे, साधारणपणे 2 चमचे धणा पावडर. तशाच चांगल्या हिरव्या मिरच्या कापून घालायच्या, सोललेला आल्याचे तुकडे घालायचे, वाटण्यासाठी ओला नारळ, नंतर चांगला लांब लांब कापलेला कांदा आणि थोडासा गरम मसाला. फोडणीसाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि ओला नारळ. आता आपण कडला करी कसं बनवायचं ते बघूया. कुकरमध्ये चणे घेतले, त्याच्यामध्ये शिजवण्यापुरतं पाणी घातलं, नंतर त्याच्यामध्ये थोडी हळद घातली, नंतर चवीपुरतं मीठ घातलं, थोडी मिरची पावडर घातली आणि कुकरचं झाकण लावून चांगल्या 7-8 मोठ्या शिट्या केल्या. नंतर गॅस घालून टाकला. थंड झाल्यानंतर काढून बघितलं, दाणा दाबून बघितला शिजला की नाही. शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं, आणखी चिरलेला कांदा घातला, चिरलेली मिरची टाकली, त्याच्यामध्ये थोडे आल्याचे तुकडे होते ते टाकले आणि धणा पावडर घातली आणि 1-2 शिट्या करा. नंतर तो ओला नारळ तो मिक्सरमध्ये जरा जाडसर वाटला, तो त्याच्यामध्ये घातला, परत चांगलं उकळवलं आणि बाजूला ठेवलं. दुसऱ्या वाडग्यामध्ये खोबरेल तेल घातलं, थोडी मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला आणि थोडा ओला नारळ घातला आणि तो ओला नारळ एकदम छान ब्राऊन होईपर्यंत तो परतला आणि मग ही फोडणी त्या आमटीमध्ये टाकली. थोडासा गरम मसाला घालून तिला डवळा. छानपैकी सुंदर कडला करी तयार होईल. तुम्हाला ती आवडेल. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.